मी संजय प्रकाश ढेरे. पंकज शहा, मी युवराज विठ्ठलराव खेडकर. विनायक बेल्लीकर, बापू यादव. तर आपण नेत्यांकडून सुरुवात करूया. काय वातावरण आहे आज, कसं वाटतं तुम्हाला पुढे? वातावरण इतकं छान आहे की ज्या हिशोबाने महाराष्ट्र मुंबईवरून सगळं जे घोडाघोडी घडलेल्या आहेत त्या घटनेप्रमाणे आज राष्ट्रवादीला उमेदवारीला फार मोठा चान्स आहे. जरी पक्ष अपक्ष जर याचा विचार केला तर दादांचं जे काम चाललेलं आहे आणि या 2.5 वर्षात ज्या दादांनी काम केलेलं आहे आणि दादांची जी ओळख झालेली आहे आता 2.5 वर्षात, त्या हिशोबाने राष्ट्रवादीला फार मोठा पाठिंबा आहे आणि लोकांची ज्या कल्पनात राष्ट्रवादीची जी इमेज आहे ती भरपूर चांगली झालेली आहे. या बाबतीत काही सांगण्यासाठी म्हणजे फार विशेष नाही आहे, पण लोकांच्या तोंडावरनं आणि लोकांच्या म्हणण्यावरनं सगळ्या कल्पना समोर येत असतात. आता ज्या घटना घडलेल्या आहेत मुंबईवर त्या फार मोठ्या घटना आहेत की स्वतःचे पक्षवर उभे राहिलेले आहेत आणि ते एकमेकांच्या सपोर्टवर भरपूर उमेदवारीच्या हिशोबाने त्या पक्षांना निवडून देण्याचे चान्स भरपूर आहे. आज पुण्यात राष्ट्रवादीला फार मोठा निवडण्याचा किंवा निवडून येण्याचा चान्सेस भरपूर आहे. त्या पुण्यात भरपूर काम केलेलं आहे दादांनी. दादाच्या हिशोबाने जर विचार केला तर त्या उमेदवारीला फार मोठा सपोर्ट आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले त्याबद्दल दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आणण्याच्या बाबतीत ते आज पवार साहेबांचं जे वर्चस्व आहे ते सगळ्यांनाच माहिती आहे आणि त्या बाबतीत जर दादांच्या बरोबर साहेब आले तर ही घटना फार मोठी झालेली आहे आणि त्या घटनेच्या हिशोबाने जर विचार केला तर दादांना साहेबांचं ज्या विचाराने त्या सगळ्या आतल्या वातावरण आहे त्या फार मोठा सपोर्ट मिळणार आहे. युती झालेली आहे, तुम्ही जे सांगताय की दादांची साहेबांची युती झालेली आहे घड्याळाची आणि तुतारीची, तर आम्ही युती म्हणूनच प्रचार करणार आणि युती म्हणूनच सर्व उमेदवारांना निवडून आणणार. दोन्ही जी राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही पक्ष आहेत तर त्या दोन्ही पक्षांनी पुणे शहरात खूप चांगलं काम केलेलं आहे. तर दादांनी जो पुण्याचा विकास केलेला आहे याची सर्व मतदारांना कल्पना आहे. त्यामुळे मतदारांचा जो कल आहे तो हा राष्ट्रवादीच्याच बाजूने कल आहे. तुम्ही जे म्हटले तुतारी आणि घड्याळ, शेवटी घड्याळ जर विचार केला तर घड्याळ साहेबांचंच आहे. तरी तुतारी आता नवीन चिन्ह जरी विचार केला तरी आज साहेबांचं जे इमेज आहे किंवा जो त्यांचा जो फोटो आहे किंवा वर्चस्व आहे ते कुणी बदलू शकत नाही. आणि एवढ्या वर्षात जे त्यांचं जे राजकारणाची छाप आहे ते साहेबच आहेत. इतर कुणी त्यांच्यासमोर आले तरी ते लहानच आहेत. आता आपण ज्या उमेदवारासाठी आपण आहोत त्यांच्याबद्दल सांगा. बघा, क्रमांक सांगा. आमचे विजयराव ढेरे त्यांच्या बाबतीत सांगण्याबाबतीत फार म्हणजे मनापासून काम करणारे व्यक्तिमत्व आहेत आणि त्या व्यक्तिमत्वासाठी जर बोलायचं तर स्वच्छ नेतृत्व आहे, स्वच्छ स्वभाव आहे आणि लोकांना घेऊन जाणाऱ्या बरोबरचे एक खरं व्यक्तिमत्व आहे. त्यांना जर संधी दिली तर ज्याप्रमाणे महानगरपालिकेत काम केलं जातं ते महानगरपालिकेचं काम ते चांगल्या लेवलनी आणि चांगल्या पद्धतीने करून घेतील आणि नगरपालिकेचे पैसे वाचवतील हे पूर्ण आभास आहे. परत ज्या हिशोबाने तात्यांचा आणि प्रकाश ढेरे म्हणजे तात्या आमचे प्रकाश ढेरेंचा जो स्वभाव होता लोकांकरता आणि लोकांसाठी, तो स्वभाव आमच्या विजयरावांकडे आहे की ते जर एखादी गोष्ट कळाली तर समोरनं पुढं जाऊन त्या माणसाला भेटून त्याचं सगळं दुःख किंवा इतर कामं स्वतःहून करून येतात एखाद्या स्वार्थशिवाय. आणि बाजारात पण आज त्यांना भरपूर मान आहे, समाजात मान आहे आणि जे तात्यांचा स्वभाव काम करण्याची नीती आहे तीच नीती यांच्यात आहे. तुम्हाला काय वाटतं या आघाडीबद्दल? काय वाटतं? आघाडी शरद पवारांची आणि अजितदादांची झाली हे खूपच चांगलं झालं. त्यामुळं अजितदादांना शरद पवार साहेब पाठवून लाभलेलं आहे. त्यामुळं दोन्ही पक्ष एक झाले हे खूपच चांगलं झालेलं आहे. त्यामुळं राष्ट्रवादीला खूपच फायदा होणार आहे. म्हणजे भाजप आणि शिवसेना जे अंतर आघाड्या झाल्या त्यांचं आव्हान राहील का असं वाटतं? भाजप आणि शिवसेनेच्या ज्या आघाड्या झाल्या आहेत त्याच्याबरोबर शरद पवार
काँग्रेस पण आहे. काँग्रेस पण आहे, काँग्रेसनी पण आघाडी केलेली आहे. पण पवार साहेबांची युती जी झालेली आहे दादांबरोबर, त्याचा 100% राष्ट्रवादीला फायदा होता. कार्यकर्त्यांना न्याय मिळेल असं वाटतं का? ह्या इलेक्शन मध्ये 100% कार्यकर्त्यांना न्याय मिळेल. तुम्हाला काय वाटतं? नक्कीच मिळेल की ही युती झाल्यामुळे राष्ट्रवादीच्या सर्व कार्यकर्त्यांना नक्की न्याय मिळेल आणि या युतीमुळे प्रत्येक कार्यकर्त्याला काम करायची संधी मिळेल. काय आव्हान करणार जनतेला? निवडणूक किती दिवस आहे? जनतेला आव्हान एकच आहे की जनतेने बघावं की आमचे प्रकाशराव ढेरे, त्यांचे चिरंजीव विजय ढेरे, आणि ज्या तात्यांचं जे स्वभाव होता आणि त्याप्रमाणे आमच्या विजयरावांचा स्वभाव आहे, त्या हिशोबाने त्यांना निवडून आणणे. कारण काय आहे, शेवटी कार्यकर्ता जर चांगला असेल आणि कॉर्पोरेशनला चांगला माणूस निवडला तर नक्कीच विकास असणार. आणि त्या विकासाचा समोर लोकांची मतं बदलण्याचं गरज नाही आहे, कारण की आपोआप लोक विकास बघितल्यानंतर लोक त्याच्याबद्दल समाधान करतात. आणि जर चांगला माणूस कॉर्पोरेशनमध्ये जर निवडून आला तर त्या बाबतीत फार मोठा विश्वास तयार होईल. त्या बाबतीत आमचं म्हणणं आहे की त्यांना निवडून देणे हे गरजेचं आहे. आपण काय करणार? विजय ढेरे निवडून देण्यासाठी कार्यकर्ते प्रयत्न करत आहेत आणि या इलेक्शनमध्ये आम्ही 100% म्हणजे थोडक्यात भाजपची झोप उडालेली आहेच. भाजपला झोप उडणार नक्कीच उडणार. भाजपची झोप नक्कीच उडणार. ही जी युती झालेली आहे तर ही जी युती झाल्यामुळे भाजपची नक्कीच झोप उडालेली आहे आणि येणाऱ्या या महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर महापौर हा राष्ट्रवादीचाच होणार आहे हे आम्ही नक्की छाती ठोकून सांगतो. आणि आमचे जे उमेदवार आहेत श्री विजयराव ढेरे यांच्या ढेरे कुटुंबाची जर पार्श्वभूमी बघितली तर यांची पार्श्वभूमी जी राजकीय आहे, त्यांच्या आजोबांपासून त्यांना पुणे शहरातल्या सामाजिक आणि सामान्य नागरिकांचे जे प्रश्न आहेत हे यांची जाण आहे. तर ह्यांनी आत्तापर्यंत म्हणजे यांचे वडील असतील प्रकाशराव ढेरे, विजयराव ढेरे यांनी आतापर्यंत सामान्य नागरिकांचे प्रश्न वारसा आहे आणि हाच वारसा पुढे चालवण्यासाठी आमचं मतदारांना आव्हान आहे की तुम्ही विजयराव ढेरेंना प्रचंड बहुमतांनी निवडून द्या.